मध्ये असं ठरलं होतं की काही शेतकरी आपण त्या ठिकाणी बोलावून घ्यायचे, त्यांच्याशी चर्चा करायची आणि सामोपचाराने मार्ग काढायचा. परंतु अद्याप तशी काही कारवाई झालेली दिसत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी, माझ्या माहितीप्रमाणे जसा सचिन दोडकेंनी विषय मांडला की त्या रस्त्यावर चुकीचं डिमार्केशन देऊन काही बिल्डिंग सँक्शन दिल्यात का आणि त्याच्या बाबतीमध्ये पुढे काय आपण कारवाई करणार आहोत, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की जे आता गावं आपली महानगरपालिकेकडं हस्तांतरित झालीत PMRD कडनं, विशेषतः नरे दायरीचा काही भाग नरे, जे रिसर्च प्लॅन मधला नऱ्यातला रस्ता होता तिथं आपण तरतूद केलेली आहे. परंतु ही तरतूद करत असताना आरपीचं स्टेटस किंवा त्यांची जी काही जॉईंट मॅनेजमेंट असेल किंवा ज्या पद्धतीनं तिथलं अतिक्रमण असेल ते डिमार्केशन करून आपण त्या ठिकाणी काढून त्या ठिकाणी आपण तो रस्ता रुंदीकरणाला घेणार आहोत का? कारण श्रीकंठ चौक एक असा चौक आहे की त्या ठिकाणी त्या बर्मुडा ट्रायंगल सारखं आमच्या तिथं ट्रॅफिक जाम होतं आणि अतिशय अडचणीचा विषय आहे. तर त्या बाबतीमध्ये जरा थोडं मार्गदर्शन व्हावं आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी. मग असे इरिगेशनच्या बाबतीतही सांगितले, जे काही करवट करतात तरतूद आपण केली तर त्याच्याशी आपल्याला संपर्क आणि सामोपचाराने मार्ग काढायचा. परंतु अद्याप तशी काही कारवाई झालेली दिसत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी, माझ्या माहितीप्रमाणे जसा सचिन दोडकेंनी विषय मांडला की त्या रस्त्यावर चुकीचं डिमार्केशन देऊन काही बिल्डिंग सँक्शन दिल्यात का आणि त्याच्या बाबतीमध्ये पुढे काय आपण कारवाई करणार आहोत, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की जे आता गावं आपली महानगरपालिकेकडं हस्तांतरित झालीत PMRD कडनं, विशेषतः नरे दायरीचा काही भाग नरे, जे रिसर्च प्लॅन मधला नऱ्यातला रस्ता होता तिथं आपण तरतूद केलेली आहे. परंतु ही तरतूद करत असताना आरपीचं स्टेटस किंवा त्यांची जी काही जॉईंट मॅनेजमेंट असेल किंवा ज्या पद्धतीनं तिथलं अतिक्रमण असेल ते डिमार्केशन करून आपण त्या ठिकाणी काढून त्या ठिकाणी आपण तो रस्ता रुंदीकरणाला घेणार आहोत का? कारण श्रीकंठ चौक एक असा चौक आहे की त्या ठिकाणी त्या बर्मुडा ट्रायंगल सारखं आमच्या तिथं ट्रॅफिक जाम होतं आणि अतिशय अडचणीचा विषय आहे. तर त्या बाबतीमध्ये जरा थोडं मार्गदर्शन व्हावं आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी. मग असे इरिगेशनच्या बाबतीतही सांगितले, जे काही करवट करतात तरतूद आपण केली तर त्याच्याशी आपल्याला संपर्क करणं गरजेचं आहे. आणि लवकरात लवकर आपल्या हस्ते उद्घाटन व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो सावित्री गार्डन ते जोपत रस्त्याची. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.